Trigonometry practice set 6.1 problem number 1. If sin theta is equal to 7/25 find the values of cos theta आणि tan theta. sin ची व्हॅल्यू दिली आहे, cos theta आणि tan theta ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर हे आपण आयडेंटिटीच्या फॉर्म्युल्याने सोडवू. तर आपल्याजवळ फॉर्म्युला कोणता आहे? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे साईनची व्हॅल्यू जर ठेवली तर कॉसची व्हॅल्यू निघून जाईल. म्हणजे कोणतं? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता इथे साईनची व्हॅल्यू ठेवली तर कॉसची व्हॅल्यू मिळून जाईल. तर साईनची व्हॅल्यू आहे 7/25 याचा होल स्क्वेअर करावा लागेल प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता काय होईल? 7चा स्क्वेअर 49 आणि 25चा स्क्वेअर 625 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढायची आहे. तर 49/625ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल? cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 49/625. लेफ्टचा नंबर राईट हँडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. आता याचा आपल्याला काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन. तर याच्या खाली 1च्या खाली काय लिहावं लागेल? 1. म्हणजे काय होईल? cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू. आता काय होईल? डिनॉमिनेटर वेगळं आहे तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होईल? 1 × 625 625 1 × 625 625 मायनस 1 × 49 49. मग काय होईल? cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू याचं सबस्ट्रॅक्शन. तर 15 मायनस 9 6 कॅरी 1 12 मायनस 5 7 आणि इथे होईल 576/625. आता आपल्याला याचा काय काढावं लागेल? स्क्वेअर रूट. आता याचा स्क्वेअर रूट काय होईल? स्क्वेअर रूट केलं तर स्क्वेअर निघून जाईल. इथे राहील cos थीटा इज इक्वल टू 576 हा 24चा स्क्वेअर आहे आणि हा 25चा. म्हणजे काय होईल? 24/25 झालं. कॉसची व्हॅल्यू निघाली. आता आपल्याला काढायची आहे टॅनची व्हॅल्यू, टॅन थीटा. आता टॅन थीटाचा फॉर्म्युला काय? टॅन थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा. बरोबर आहे. आता sin थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. किती दिली आहे? 7/25 आणि cos थीटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. किती आहे? 24/25. आता काय होईल? 25 कॅन्सल होईल इज इक्वल टू 7/24. तर टॅन थीटाचा रेशो किती आला? 7/24. प्रॉब्लेम 2. इफ टॅन थीटा इज इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा अँड कॉस थीटा. सेक थीटा आणि कॉस थीटाच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे आणि आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यूज दिली आहे. तर आपल्याला आयडेंटिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तर टॅनची व्हॅल्यू माहिती आहे ती आपल्याला सेकची व्हॅल्यू काढता येईल. तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आता याच्यामध्ये टॅनची व्हॅल्यू ठेवायची 3/4. म्हणजे काय होईल? 1 + 3/4चा होल स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तर 1 + 3चा स्क्वेअर काय होईल? 9 आणि 4चा स्क्वेअर होईल
16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता इथे याची ॲडिशन करायची आहे, तर 1च्या खाली काय लिहावं लागेल 1. आता डिनॉमिनेटर कसं आहे डिफरंट आहे, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 16 1 जार 16 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 1 जार 16 प्लस 9 1 जार 9 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता 16 आणि 9ची ॲडिशन किती होईल 25 अपॉन 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता सेक थिटाची आपल्याला काय करायची आहे व्हॅल्यू, तर आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट केलं तर काय होईल टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर 25चं स्क्वेअर रूट किती होईल 5 आणि 16चं किती होईल 4 इज इक्वल टू सेक थिटा. देअरफॉर सेक थिटाची व्हॅल्यू किती येईल सेक थिटा इज इक्वल टू 5 अपॉन 4. आणि याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे कॉस थिटाची व्हॅल्यू. कशाची कॉस थिटा. आणि कॉस थिटा काय असते याचं रेसिप्रोकल असते. कशाचं सेक थिटाचं. म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन 5 अपॉन 4. सेक थिटाची व्हॅल्यू 5 अपॉन 4. आता याचं इन्व्हर्स केलं तर काय होईल 4 वर जाईल आणि 5 खाली येईल. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू येईल 4 अपॉन 5. प्रॉब्लेम 3. इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40 अपॉन 9 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. आता आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आयडेंटिटीचा फॉर्म्युला काय आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. कॉटची व्हॅल्यू माहिती आहे तर कोसेकची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता इथे कॉटची व्हॅल्यू जर ठेवली तर कोसेकची व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजे काय होईल 1 प्लस कॉट थिटा याची व्हॅल्यू दिली आहे 40 अपॉन 9 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इथे 1 प्लस 40चा स्क्वेअर काय होईल 4चा 16 आणि एका 0चे 2 0 1600 अपॉन 9चा काय होईल 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता इथे याची ॲडिशन करायची आहे तर 1च्या खाली आपल्याला 1 लिहावं लागेल. म्हणजे 1 अपॉन 1. आता डिनॉमिनेटर काय झालं डिफरंट झालं. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 81 1 जार 81 81 1 जार 81 प्लस 1नी याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 1600 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता याची ॲडिशन तर काय होईल 1600 प्लस 81 म्हणजे 1681 अपॉन 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे तर स्क्वेअर रूट करावं लागेल. तर हा 9चा स्क्वेअर आहे आणि हा 41चा आहे. म्हणजे 41 इंटू 41 1 4 ते 0 येईल 4 1 जार 4 आणि 4 4 जार 16 म्हणजे 1681. तर याचं स्क्वेअर रूट 41 आहे याचं 9 आहे. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड म्हणजे इथे येईल 41 आणि इथे येईल 9 आणि स्क्वेअर कॅन्सल झाला आहे तर इथे काय होईल कोसेक थिटा. देअरफॉर म्हणजे कोसेक थिटाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला कोसेक थिटा इज इक्वल टू 41 अपॉन 9. आणि आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे साइन थिटाची.
आता साइन थिटा काय असते, कोसेकचं रेसिप्रोकल, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. आता 1 अपॉन कोसेक थिटाची व्हॅल्यू किती आली आहे, 41 अपॉन 9. आता आपल्याला काय करावं लागेल, इनवर्स. इनवर्स केलं तर काय होईल, 9 वर जाईल, 41 खाली येईल, म्हणजे 9 अपॉन 41, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू येईल 9 अपॉन 41. प्रॉब्लेम 4. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. Find the values of sec theta, cos theta आणि sin theta. तर आपल्याला हे गिव्हन आहे, इथून सुरुवात करावं लागेल. 5 sec theta minus 12 cosec theta. तर आता आपण काय करू, 12 cosec thetaला राईट हँड साईडला आणून साईन चेंज करून घेऊ, म्हणजे काय होईल, 5 sec theta. आता ही मायनस ती टर्म राईट हँड साईडला जाईल तर प्लसची होईल, म्हणजे काय होईल, 12 कोसेक थिटा. ठीक आहे. आता कोसेकला डिनॉमिनेटरमध्ये आणू आणि इकडल्या 5ला इकडे डिनॉमिनेटरमध्ये आणू, म्हणजे काय होईल, सेक थिटा न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरमध्ये जाईल, कोसेक थिटा इज इक्वल टू 12 आणि हा 5 डिनॉमिनेटरमध्ये येईल. आता साइन कॉसमध्ये आणू. कोसेकचा फॉर्म्युला काय, 1 अपॉन कॉस थिटा, म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू काय होईल, 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. आता आपल्याला काय करावं लागेल, इनवर्स करावं लागेल, म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा वर जाईल, साइन थिटा अपॉन 1 इज इक्वल टू 12 अपॉन 5. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा 1 ने मल्टिप्लाय केलं तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा कशाचा फॉर्म्युला आहे, टॅनचा, म्हणजे काय होईल, टॅन थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. आपल्याला टॅनची व्हॅल्यू मिळाली आणि आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर याच्यावरून आपल्याला पहिले सेक थिटाची व्हॅल्यू मिळून जाईल. तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आयडेंटिटीचा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. 1 प्लस टॅनची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, 12 अपॉन 5 आपण फाइंड आउट केली आहे, होल स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता काय होईल, 1 प्लस 12चा स्क्वेअर 144 आणि 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याला याची काय करायची आहे, ॲडिशन. तर याच्या खाली काय लिहावं लागेल, 1. ठीक आहे. तर आता डिनॉमिनेटर डिफरंट आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल, 24 1 जार 25 1 जार 25, 25 1 जार 25 प्लस 124ला 144ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 144 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता आपल्याला याची काय करावं लागेल, ॲडिशन. तर आपण हे या बाजूला सोडून घेऊ. तर याची ॲडिशन किती होईल, 5 आणि 4 9 आणि 2 6 169 होईल. काय होईल, 169 अपॉन 25 इज इक्वल टू
सेक स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटा. आता टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर स्क्वेअर रूट केलं तर काय होईल, हा 13चा स्क्वेअर आहे, 25 5चा स्क्वेअर आहे आणि इथला स्क्वेअर निघाला तर सेक थीटा. ठीक आहे. आता सेक थीटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 13/5. देअरफॉर सेक थीटा इज इक्वल टू 13/5. त्याच्यानंतर आपल्याला काढायची आहे कशाची व्हॅल्यू, कॉस थीटाची. कॉस थीटा, कॉस थीटा काय असते, याचं रेसिप्रोकल असते. म्हणजे 5 वर जाईल आणि 13 खाली येईल. म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू काय होईल, सेकचं रेसिप्रोकल म्हणजे 5/13. आता आपल्याला काढायची आहे साईनची व्हॅल्यू. तर साईनची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याजवळ कॉसची व्हॅल्यू आहे आणि टॅनची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला टॅनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. कोणता, टॅन थीटा इज इक्वल टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा. या फॉर्म्युल्याने आपल्याला साईनची व्हॅल्यू काढता येईल. तर टॅनची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, म्हणजे आपण फाइंड आउट केली आहे. किती आहे, 12/5. किती आहे, 12/5 इज इक्वल टू साईन थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि कॉसची व्हॅल्यू आहे 5/13. 5/13. आता डिनॉमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरमध्ये येईल. म्हणजे काय होईल, 12/5 इंटू 5/13 इज इक्वल टू, इथे काय राहील, साईन थीटा. आणि इथे 5 कॅन्सल होईल आणि 12/13 इज इक्वल टू साईन थीटा. तर साईन थीटाची व्हॅल्यू काय होईल, 12/13. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करा. प्रॉब्लेम 5. इफ टॅन थीटा इज इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. तर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. गिवन काय आहे, टॅन थीटा इज इक्वल टू 1. आता बघा, हा 45 45 90चा ट्रायंगल आहे आणि 45 45 90च्या ट्रायंगलमध्ये राईट अँगल इन्क्लुडिंग साईड कशा असतात, सेम असतात आणि त्या हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असतात. तर मग या इक्वल असलेल्या साईडला 1 1 घ्यायचं आणि याला √2. मग ट्रिग्नॉमेट्रीचे 45 डिग्रीचे आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करता येते. तर त्यांचा फॉर्म्युला काय, अपोजिट अपॉन ॲडजेसंट. अपोजिट अपॉन ॲडजेसंट. तर टॅन 45ची व्हॅल्यू होते 1. टॅन 45ची व्हॅल्यू किती होते, 1. आणि टॅन थीटा इज इक्वल टू 1 दिला आहे. म्हणजे आपल्याला थीटाची व्हॅल्यू किती माहीत झाली, 45. तर आपल्याला थीटा 45चा माहिती झाला. तर आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कोणती, साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. आता थीटा कितीचा आहे, 45चा आहे. म्हणजे आपण थीटाच्या जागेवर 45 लिहू शकतो. म्हणजे साईन 45 थीटा 45चा आहे प्लस कॉस 45 अपॉन सेक 45 प्लस कोसेक 45. आता आपल्याला काय करावं लागेल, या ट्रायंगलवरून या व्हॅल्यूज लिहावं लागेल. तर साईनचा फॉर्म्युला काय, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. म्हणजे साईन 45ची व्हॅल्यू काय किती होईल, 1/√2. किती होईल, 1/√2 प्लस कॉस 45 ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस म्हणजे 1/√2. 1/√2 अपॉन. आता आपल्याला सॅक 45ची व्हॅल्यू पाहिजे. सॅक 45 याचा फॉर्म्युला काय आहे,
हायपोटेनियस अपॉन ॲडजेसंट म्हणजे √2/1 म्हणजे √2/1 म्हणजे √2 प्लस आता पाहिजे कोसेक 45. कोसेक 45 चा फॉर्म्युला काय आहे? हायपोटेनियस अपॉन अपोजिट म्हणजे √2/1 म्हणजे याचं पण होईल √2. आता व्हॅल्यूज ठेवले आपण तर याला सॉल्व करावं लागेल. तर काय होईल? डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर काय आहे? सेम आहे √2. मग इथे 1 + 1 या दोघांची ॲडिशन करायची आहे. डिनॉमिनेटर सेम आहे. √2 ठेवलं याची ॲडिशन काय होईल? 1 + 1 2 होईल अपॉन इथे काय होईल? √2 + √2 1 √2 + 1 √2 2 √2. ही मेन डिव्हिजनची लाईन आहे. तर याच्या खाली आपल्याला काय लिहावं लागेल? 1 लिहावं लागेल. आणि आता आपल्याला इन्व्हर्स करावं लागेल म्हणजे खालचा नंबर वर जाईल आणि म्हणजे काय होईल? 2/√2 इंटू इन्व्हर्स होईल याचं. तर काय होईल? 1 वर जाईल आणि 2√2 खाली येईल. 2√2 खाली येईल. आता 2 काय होऊन जाईल? कॅन्सल होईल. म्हणजे इथे काय येईल? आता वर येईल 1 आणि खाली √2 इंटू √2 √4. 4चं रूट किती येईल? 2 म्हणजे याचा आन्सर काय येईल? हाफ.